छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रात्री उशिरा शेतकऱ्यांसाठी अन्न तयार करणाऱ्या एका छोट्या हॉटेल चालकाची खिचडी थेट रस्त्यावर फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी भाजी मंडई परिसरातील आहे। रात्री उशिरा शेतकरी पालेभाज्या विक्रीसाठी शहरात येतात। त्यांच्यासाठी आसपासच्या छोट्या हॉटेल्सवर नाश्ता आणि जेवण तयार केले जातं। मात्र रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याचा जाब विचारत पोलिसांनी थेट हॉटेलमध्ये तयार होत असलेल्या खिचडीचा पातेलाच उचलून रस्त्यावर फेकून दिला। हा संपूर्ण प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। विशेष म्हणजे शहरात अनेक मोठी हॉटेल्स आणि रात्री ढाबे उशिरापर्यंत सुरू असतात। रस्त्यावर खुलेआम दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोप स्थानिक नागरिक करतात। मात्र शेतकऱ्यांसाठी अन्न उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या हॉटेल चालकावर मात्र कठोर कारवाई करण्यात आल्याने पोलिसांच्या दुजाभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर या घटनेनंतर पोलिसांच्या वर्तवणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।